मलाही माहित आहे। आणि असं काय झालं आता बिगर टक्केवारीची कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरनं सांगावं की आमदार साहेबांची टक्केवारी आहे त्याच्यामध्ये, राजकारण सोडून देऊ, काय गरज आहे। परंतु या निमित्तानं ह्यांच्या टक्केवारीसाठी आज कुणावरती विनाकारण आरोप करणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे। तर अशा गोष्टींचं नक्कीच त्यांना त्या त्या पद्धतीचं उत्तर या पुढच्या कालावधीमध्ये देऊ। आणि किती त्या पद्धतीनं नाचतील ते फिरोजभाई नाचू द्या, त्यांचं नाचणं बंद झालं का परत आपण आपल्या पद्धतीनं त्यांना नाचवू, एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि विकास कामामध्ये मी शक्यतो असं बघतो करतो असं कधी म्हणत नाही, परंतु विकास कामामध्ये जी जी या निमित्तानं कुठं बोटं घालण्याचा कार्यक्रम करत असतील तर मी आमदार म्हणून काय आहे ही नक्कीच या पुढच्या कालावधीमध्ये त्यांना दाखवून देईन, एवढंच या निमित्तानं सांगतो। आणि मंगळवेढा शहरामध्ये बरीचशी कामं या निमित्तानं झालेली आहेत। आज खंडोबा गल्ली येथील तालमीचं असेल, अभ्यासिका असेल, शहरामधल्या शाळा असतील किंवा शहरामधले रस्ते असतील, आपला सांगोला रस्त्याचं सुद्धा जवळजवळ 2.25 कोटीचं काम, म्हणजे बोराळा नाका ते सांगोला नाका हे सुद्धा बरंचसं खराब झालं होतं, तेही या निमित्तानं करतोय। नाना नानी पार्क केलेला आहे, तसेच बोराळा नाकामधील आपण अहिल्यादेवींचं सुद्धा ते ह्याचं पुतळा सुशोभीकरणाचं बापू लवकर घ्या हाती, ते पण लवकर करून घेऊ। तर या निमित्तानं आपल्या शहरातील विविध विकासांचं काम या निमित्तानं आपण करूया, एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो। फिरोजभाई अजून काय राहिलं का मुद्दे? तर 40 कोटीचा निधी या शहरामध्ये आपण आतापर्यंत खर्च केलाय, अजून या पुढच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त निधी खर्च करण्याचा मानस आपल्या सगळ्यांचा आहे। एवढा निधी होऊन सुद्धा शहराचा विकास जसा मला पाहिजे अजून तसा झालेला नाही, परंतु या पुढच्या कालावधीमध्ये मंगळवेढा शहरातील भुयारी गटर असतील, मंगळवेढा शहरातील कारण ढासाचं प्रमाण खूप आहे, त्याचं कारणच आहे की मंगळवेढा शहरातल्या गटारी ड्रेनेजची सिस्टम ही व्यवस्थित प्रॉपर नसल्यामुळं त्याही सिस्टमचं कोल्हे साहेब परवा आपण मंत्रालयात बोलणं झालंय, तर काय तिथं त्या ठिकाणी लागणारे काय ड्रेनेजचे सिस्टम असतील, परत त्याच्यावर रस्ते करावे लागणार आहेत आपल्याला। तर 100 कोटीचे जरी प्रस्ताव दोन्ही झाले, ड्रेनेज लाईनचे आणि रस्त्याचे परत 100 कोटीचे, असं दोन्हीचे प्रस्ताव मला वाटतं 100 कोटीचे होणार नाहीत। एसटीपी प्लांट वगैरे होत असेल, आपल्या लोकसंख्येच्या मानाने बसतोय का बघा काय कसं होत, तयार आहे का? लवकर द्या पाठवून, या बजेटला जरी जमलं तरी आपण त्यात टाकता येते का बघू, मला दाखवा अगोदर कुठं घेतलंय, नाहीतर मी भाषण ठोकायचं, कोण बोगस करणार म्हणायचं, तुम्ही परत काहीतरी चुकीचं व्हायचं नको, मला इथं दाखवून घ्या। 40 कोटी असेल अजून थोडं वाढतंय का बघा, 100 कोटीपर्यंत न्या। तर या पुढच्या कालावधीमध्ये मंगळवेढा शहर सुद्धा भुयारी गटर असतील, चांगले रस्ते असतील, चांगले पथदिवे असतील, तर अशा स्वरूपाचं काम या निमित्तानं या पुढच्या कालावधीमध्ये करूया। छायामावशी माझ्याकडे आशेने बघतात, तुमच्याही घरांचं काम थोड्याच कालावधीमध्ये शिवसाहेब आपण त्यांना करून देऊ। नागनेवाडीच्या तलावावरतल्या सगळ्या लोकांचं आपण उतारे करून द्यायचं ठरलेलं आहे, तर ती उतार्याचं काम छायामावशी लवकर करून देऊ, एवढंच या निमित्तानं। कारण तुमचा उतारा तुमच्या नावावर झालेला बरा, बरोबर आहे का? तर या निमित्तानं करून देऊ, एवढं अभिवचन या निमित्तानं देतो। आणि या पुढच्या कालावधीमध्ये एक तुमचा भाऊ म्हणून नक्कीच दिव्यांगाच्या बाबतीत कुठलेही प्रश्न असतील, मला परवा समाधानराव ही सगळी म्हणत होते आम्हाला टक्केवारी 3% असते, ते निधी दिला पाहिजे। मी म्हणलं ठीक आहे, 3% घ्या, 3% म्हणल्यावर होतोय किती निधी? मी म्हणलं एकच काम आहे, 40 लाखाचं दिलंय, त्यात बी कमी होतंय। नाही म्हणले मग टक्केवारी नको, तुमच्या मनात द्या। परंतु नाही, हे त्यांचं गणित जरा चुकलं होतं, परंतु या पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला काय 3% 4% असलं काय नाही, तुम्ही सांगाल तेवढे टक्के या पुढच्या कालावधीत आपण काम करूया, एवढंच अभिवाचन आपल्या सर्वांना देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा।